जय श्री कृष्ण, जय माताजी. तर आज आमच्याकडे आहेत अष्टमीच्या आरत्या आणि माहीचं स्कूलही आहे. तर त्यामुळे मी इथे घेतले आहेत पोळे बनवायला. बेसनचे पोळे बनवून देते तिला आणि मग ते झाल्यावर मी इथे चहा बनवून घेते आहे. अर्ध पोळ्यासाठीचं मिश्रण मी राहू दिलेलं आहे, म्हणजे गरमागरम खायला होतं. मग त्याच्यानंतर इथे मी छानपैकी अंघोळ करून हा नवीन ड्रेस घातला आहे. म्हटलं आज छान अष्टमीच्या आरत्या आहेत, तर ह्या नवीन ड्रेसचं उद्घाटन करूया. तर अंघोळ घातल्यानंतर मला बाकीची तयारी करायची होती, पण त्या अगोदर म्हटलं इथे स्वयंपाकाला सुरुवात करून देऊया, म्हणजे मग हे होत राहील. तर एका कुकरमध्ये मी चणा डाळ टाकली शिजायला पुरणासाठीची, आणि दुसऱ्या कुकरमध्ये वरण लावलं तुरीची डाळ, आणि मग तिसऱ्या कुकरमध्ये मी भात ठेवून दिला. म्हणजे अशा रीतीने माझ्या 3 गोष्टी एकसाथ होत होत्या. आणि मग त्या होत आहेत तोवर मी तयारी करून घेतली. तर मोस्ट ऑफ जर मला ऑफिसचं वर्क जास्ती असेल आणि अशा वेळेला आत्या आल्या तर मी लीवच घेऊन घेते. कारण खूप मोठा स्वयंपाक करायचा असतो आणि ऐनकडनं एकट्याकडनं पण नाही होत. आणि ह्या वेळेला तर अजून रुही पण आहे लहान. तर त्यामुळे मग मी ठरवलं की सुट्टीच घेऊन घेते. दोघंही ॲडजस्ट करणं कारण खूप डिफिकल्ट जातं मग. कारण मीटिंग्स वेळच्या वेळी करायला लागतात जर वर्क केलं तर. इथे मी रेडी होऊन आली आहे आता. पुढचा स्वयंपाक करून घेते, पण त्याच्या अगोदर मिस्टरांना लागली भूक, त्याच्यामुळे मी इथे मिस्टरांसाठी टाकून घेते पोळे. जे मी मिश्रण उरवलं होतं त्याचे मी पोळे करून घेतले. आणि इकडे आईंची चालली देवपूजा, तर त्यांनी पूर्ण देव्हारं साफ करून आणि अशा रीतीने व्यवस्थित पूजा केली. इथे ब्रेकफास्ट चालला आहे रुही आणि तिच्या पप्पांचा. मग आली मी इथे वरच्या रूममध्ये आणि तिथे मी इकडे आली आहेत लीव ॲप्लिकेशन करायला. तर मी 2 प्रोजेक्ट्समध्ये असल्यामुळे मला दोघं टीम्सला इन्फॉर्म करायला लागेल आणि प्लस मला लीव ॲप्लिकेशनही ईमेल करायला लागेल. स्वयंपाकाची सुरुवात झालेली आहे, पण अजून बरेच कामं बाकी आहेत. स्वयंपाकही अजून बऱ्यापैकी बाकी आहे. ईमेल करून झालेला आहे. आता मी जाते खाली बाकीचे कामं करायला. चला तर मग जाऊया आता परत किचनमध्ये. दिवाबत्ती आता करून झालेली आहे आणि फूल हार सगळं वाहिल्यामुळे खूपच आता छान दिसतं आहे. आज बडी बिजासनी मातेच्या प्रतिमेला इथे पुढे ठेवलेलं आहे आणि छान त्यांची पूजा केलेली आहे. सर्व देवांना आंघोळ घालून छान इथे टिळा लावलेला आहे. कुंकू हळद वाहिलेला आहे. हे बघा आता इथे चणा डाळ जी आहे ती छान शिजून गेलेली आहे. तर पुरणामध्ये मी डाळमध्ये गूळ टाकून ते मिक्स करून आणलेलं आहे. म्हणजे शिजवायला लागतं ते गॅसवरच ठेवून. गूळ पूर्णपणे मिक्स करून घेतला आहे. त्यात वेलची टाकली आहे आणि आता मी इथे घेऊन आली आहे ही पुरण गाळायची गाळणी. तर याच्यामध्ये असं पुरण टाकून मी पूर्ण याला व्यवस्थित चाळून घेतली मी इथे. तर हे बघा या प्रकारे इथे पुरणाच्या गाळणीतनं पुरण काढते आहे. तुम्हाला इथून दिसत नाही आहे म्हणून मग मी आता इकडे दाखवते तुम्हाला. हे बघा या प्रकारे मी असं पुरण काढते आहे आणि याच्याने खूपच छान पुरण निघतं एकदम बारीक. आणि ह्या खालच्या पातेल्यात ते सगळं जमा होईल. आता इकडे हे देवीच्या आरत्याही घडून झालेल्या आहेत. तर आमच्या अष्टमीच्या आरत्या असल्यामुळे 8 दिवे लागतात. 8 दिवे, 1 भंडारा आणि बाकी देवीचे खेळणे, ताट, पोळपाट लाटणं, बॅट बॉल, वेणी, पातेलं, चमचा असं सगळं बनवलं जातं. पूर्ण स्वयंपाक बनवून झाला आहे आणि मी इथे एका ताटात सगळं देवीचं जे पण स्वयंपाक आहे तो पण एक बाजूला काढला आहे. आरत्या आणि खेळणे पण आहेतच साईडला. तर आता दिवे लावून घेतले आहेत इथे सगळे आणि आता आरती करून घेऊ आम्ही.
आणि आरती झाल्यानंतर मग आम्ही सगळे जेवायला बसलो. आरती झाल्यानंतर त्याचा प्रसादही इथे पुढे ठेवले जातो देवीसमोर आणि मग बाकी घरातले मेंबरही सगळे प्रसाद घेतात. मग नंतर किचन ओटा आवरून आणि पूर्ण घराचं छानपैकी कचरा पोतं करून घेतलं मी. आई तर थकून गेल्या होत्या, म्हणजे त्या आराम करायला गेल्या. मग उठल्यावरती मग मी कावा बनवला आमच्या दोघींसाठी. कावा बनवला आणि एकीकडे मग मी भांडे रचायला घेतले. भांड्यांसाठी तर कामवाली बाई आहे, म्हणजे ते टेन्शन नव्हतं. पण ते व्यवस्थित जागेवर रचणंही महत्त्वाचं काम असतं आणि त्यालाही खूप वेळ लागतो. तर म्हटलं ते करून घेऊया आणि बाहेरचे वाळलेले कपडेही घरात आणून घेतले, म्हणजे मग त्याच्या मी नंतर घड्या करून घेईल. पण घरात आणले म्हणजे टेन्शन नसतं, कारण केव्हाही पाऊस येतो आजकाल. मग हे काम करून झाल्यावर मग मी ठरवलं होतं की हा बनवलेला कावा घेईल आणि बाहेर मस्तपैकी झुल्यावर जाऊन कावा पिईल. रुहीला पण बाहेर घेऊन जाईल, म्हणजे ती पण खेळेल. आज खूप मोठा स्वयंपाक केल्यामुळे किचन ओटा खूप खराब झाला होता, म्हणून मी अगदी भांडे घासायचं लिक्विड घेऊन पूर्ण घासणीने तो घासला आणि मग स्वच्छ केला. कारण तळणाचे पण पदार्थ झाले होते, भजे पापड वगैरे तळले होते, त्याच्यामुळे तळणाचं पण खूप तेलकट असं सगळं झालं होतं. पण आता किचन ओटा एकदम स्वच्छ झालेला आहे आणि भांडेही जवळपास रचून झाले आहेत सगळे. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.